टिळकांचे विचार. टिळक हे जहालवादी होते. त्यांना माहित होते की शांतपणे आपल्या मागण्या साध्या मार्गाने मागितल्या तर त्या कधीच पूर्ण होणार नव्हत्या. म्हणून ते नेहमीच आपल्या मागण्या मांडताना जहालवादीपणेच मागत. त्यांच्यासाठी स्वराज्य हे खूप महत्वाचे होते. ते आपले विचार परखडपणे मांडत असे. ते कोणालाच घाबरत नसे. त्यांच्याही स्पष्ट बोलण्यामुळे त्यांना खूप वर्ष तुरुंगात काढावी लागली. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. दुसऱ्याच्या वर्चस्वापासून स्वतःची सुटका करणे. स्वदेशी म्हणजे आपल्या देशाचा मालच वापरणे आणि आपल्या देशाचे भवितव्य चांगले करणे. त्यामुळे आपली प्रगती होईल. बहिष्कार म्हणजे परकीय माल वापरणे बंद करणे. कारण त्यावेळी आपल्या देशाची लूटमार होत होती. आपला पैसा बाह्य देशात जात होता. राष्ट्रीय शिक्षण म्हणजे आपल्या देशातील शिक्षणच घेणे. बाह्य लोक येऊन त्यांच्या गोष्टीचा प्रचार प्रसार करत होते. ही चतुसूत्री टिळकांनी आपल्या देशाला दिली होती. त्यांनी सार्वजनिक गणपती उत्सव आणि शिवाजी महाराज जयंती सुरू केली, ज्यामुळे माणसे एकत्र येऊन त्यांच्यात एकी निर्माण होऊ लागली. टिळकांचे विचार खरंच महान होते. तात्पर्य, टिळकांच्या विचारांमुळे लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत झाली होती. थँक यू.